नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे, तो केवळ एका अधिकाऱ्याचा नाही, तर तो आपल्या देशातील प्रशासनाचा, व्यवस्थेचा आणि सामान्य नागरिकांच्या आयुष्याचा विषय आहे. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोर, बोगस औषध विक्रेते आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. धाडी पडत आहेत, माल जप्त होत आहे, कारखाने सील केले जात आहेत. त्यामुळे अनेक वर्ष आपण सुरक्षित असल्याचा समज करून बसलेल्या लोकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. अशा कारवायांनंतर प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं की देशात आणि राज्यात तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी असायला पाहिजेत. पण देशाला फक्त असे अधिकारी हवेत का, की अशा अधिकाऱ्यांना काम करू देणारी व्यवस्थाही हवी? आज आपण याच प्रश्नांचा शोध घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही अजूनही त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, आपण अनेकदा भेसळींकडे हलक्या फुलक्या नजरेने पाहतो. दुधात भेसळ, तुपात भेसळ, मसाल्यात भेसळ, पण याचे परिणाम किती गंभीर असतात याचा विचार आपण करतो का? एखाद्या लहान मुलाला दिलेलं दूध भेसळयुक्त निघालं, एखाद्या वृद्ध व्यक्तीने घेतलेलं औषध बनावट निघालं, एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात आला तर तो फक्त कायद्याचा भंग होत नाही, तर तो माणुसकी विरुद्धचा गुन्हा ठरतो. लोकांच्या आरोग्यावर नफा कमवण्याचा उद्योग जेव्हा सुरू होतो तेव्हा अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई करणं ही केवळ सरकारी जबाबदारी राहत नाही, तर सामाजिक जबाबदारी देखील असते. गेल्या काही दिवसात एफडीएच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थ, बोगस औषधे, अनधिकृत उत्पादन केंद्र या सर्वांवर धडक कारवाई केली जात आहे. अनेकांना असाही प्रश्न पडतो, मग यात एवढं काय विशेष? ती तर प्रशासन आणि सरकारची जबाबदारीच आहे. पण विशेष हे आहे, कायदे आहेत, नियम आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. तुकाराम मुंढे यांनी किमान एवढं दाखवून दिलं की जर इच्छाशक्ती असेल तर प्रशासन प्रभावीपणे काम करू शकतं. आज आपण तुकाराम मुंढे यांचं कौतुक करतो, पण त्यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर एक वेदनादायक वास्तव देखील समोर येतं. प्रामाणिक अधिकारी जितका कठोरपणे काम करतो तितका तो अनेकांच्या डोळ्यात खुपतो. कारण कुणाच्या तरी गैरव्यवहारावर गदा आणत असतो, कुणाच्या तरी हितसंबंधांना धक्का देत असतो आणि मग सुरू होतो संघर्ष. दबाव येतात, तक्रारी होतात, विरोध होतो, त्यातून अनेक वेळा बदली पण होते, काही वेळा एकाकीपणाही येतो. प्रश्न असा नाही की तुकाराम मुंढे हे सर्व सहन करू शकतात का? प्रश्न असा आहे, प्रत्येक अधिकारी हे सहन करू शकतो का? देशात हजारो प्रामाणिक अधिकारी आहेत आणि हे सत्य देखील आहे. आजही हजारो अधिकारी प्रामाणिक आहेत, कायद्यानुसार काम करू इच्छितात, व्यवस्था सुधारू इच्छितात, पण त्यांच्या समोर एक प्रश्न उभा असतो, जर मी नियमानुसार कारवाई केली तर, जर मी प्रभावशाली लोकांविरोधात उभा राहिलो तर, जर मी भ्रष्टाचाराला हात घातला तर माझीही बदली होईल का? माझ्या कुटुंबावर परिणाम होईल का? माझे करिअर अडचणीत येईल का? मला मानसिक त्रास होईल का? आणि म्हणून अनेक अधिकारी सुरक्षित मार्ग निवडतात, कारण त्यांनाही आयुष्य असतं, कुटुंब असतं, जबाबदाऱ्या असतात. याचा अर्थ ते अप्रामाणिक आहेत असं नाही. याचा अर्थ व्यवस्था त्यांना पूर्ण ताकदीनं काम करण्याचा आत्मविश्वास देत नाही. आपण अनेकदा व्यक्ती शोधतो, एक तुकाराम मुंढे मिळाला पाहिजे, पण हा विचार अपुरा आहे. कारण देश एका व्यक्तीवर चालत नाही, देश व्यवस्था चालवते. म्हणून प्रश्न असा आहे, व्यवस्था बदलण्यासाठी काय करावं लागेल? प्रामाणिक अधिकाऱ्यांना निश्चित कार्यकाळ मिळाला पाहिजे, विनाकारण बदल्यात थांबल्या पाहिजेत, राजकीय दबावाला मर्यादा आल्या पाहिजेत, किंबहुना राजकीय दबाव नकोच. अधिकाऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेला कायदेशीर संरक्षण मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं, सरकारने स्पष्ट संदेश दिले पाहिजे,
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आपण नेहमी सरकारकडे बोट दाखवतो, पण समाजानेही विचार करायला हवा, कारण अनेकदा प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्याय झाला तर समाज गप्प राहतो. सोशल मीडियावर 2 दिवस चर्चा होते आणि नंतर विषय संपतो. जर नागरिकांनीच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तर कोणत्याही व्यवस्थेला त्यांच्यावर अन्याय करणं सोपं जाणार नाही. आजचा प्रश्न तुकाराम मुंडे योग्य आहेत की अयोग्य किंवा त्यांच्या कौतुकाचा देखील नाही. आजचा प्रश्न आहे, देशाला किती तुकाराम मुंडे हवे आहेत? आणि त्याहून मोठा प्रश्न, अशा हजारो अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करता येईल अशी व्यवस्था आपण उभी करणार आहोत का? मंडळी, तुकाराम मुंडे यांचं कौतुक करणं सोपं आहे, पण त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना टिकवून ठेवणारी व्यवस्था उभी करणं तेवढंच कठीण आहे. आज भेसळखोरांवर धाडी पडत आहेत, उद्या दुसरा एखादा अधिकारी भ्रष्टाचारावर कारवाई करेल, परवा कोणी माफियांविरोधात उभा राहील, पण प्रत्येक वेळी त्याला एकट्यालाच लढावे लागेल. असं असेल तर व्यवस्था कधीच बदलणार नाही. म्हणून आज गरज केवळ एका धाडसी अधिकाऱ्याची नाही, तर प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या शासन व्यवस्थेची आहे. कारण एक तुकाराम मुंडे प्रेरणा देऊ शकतो, पण हजारो तुकाराम मुंडे देश बदलू शकतात. आपल्याला काय वाटतं? अशा अधिकाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे का? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या आणि समाज हिताच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.